आज आपण बनवूया परवल बटाट्याची भाजी। इथं परवल घेतलेले, परवलचे आपण वरचे सालटे काढून घेऊ। जास्त पण नाही काढायचे, फक्त वरचा काळापणा जो असतो तो काढून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने। आपण आता पाण्यामध्ये त्यांना धुवून घेऊ। इथे मी 3 बटाटे घेतले, ते पण आपण धुवून घेऊ व्यवस्थित। धुवून झालेले आपण आता काढून घेऊ एका प्लेट मध्ये। आपण आता सर्वप्रथम परवल कट करून घेऊ। साइडचे दोन्ही भाग काढून घ्यायचे आपल्याला। अशा साइज मध्ये आपण परवल कटिंग करून घेऊ। आपण एकदा पाण्यामध्ये परत त्यांना धुवून घेऊ। आपण आता बटाटे कट करून घेऊ। बटाटे काढून घेऊ। बटाटे परवल व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आपण। परवल आणि बटाटे व्यवस्थित धुवून झाले, आपण आता ते एका प्लेट मध्ये काढून घेऊ। अशा पद्धतीने आपण सर्व कांदे जुन्याने कटिंग करून घेऊ। कांदे कट करून झाले, आता कांदे काढून घेऊ आपण। आपण आता ग्रेव्ही साठी सर्वप्रथम टमाटे कट करून घेऊ। टमाटर कट करून झालेले आपले। आता आपण ते मिक्सर जार मध्ये टाकून त्यांची एक बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ ग्रेव्ही साठी। तेल व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे। इथे मी अजवाइन घेतलेले आहे, 1 चम्मच अजवाइन घालून घेऊ। शोप घेतलेली आहे। अजवाइन आणि शोपनी फ्लेवर चांगला येतो आणि टेस्ट पण खूप छान येते, त्यामुळे मी घातलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कट केलेलं परवल आणि बटाटे घालून घेऊ। हलके गोल्डन ब्राउन होस तर आपण परवल आणि बटाटे फ्राय करून घेणार आहे। इथे मी रिफाइंड तेलचा वापर केलेला आहे, तुम्ही इथे राईचा तेलचा पण वापर करू शकताय। परवल आणि बटाटे व्यवस्थित आपले तेलामध्ये फ्राय झालेले बघू शकता, हलका गोल्डन ब्राउन पण कलर आलेला आहे त्याला। आपण आता परवल आणि बटाटे काढून घेऊ। इथे मी काही खडे मसाले घेतले ते घालून घेऊ। त्याच तेलामध्ये घेतोय मी ते। त्यामध्ये मी दालचिनी, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता आणि हिरवी इलायची घेतलेली आहे। चॉप केलेला कांदा आहे जुन्याने कटिंग, तो आपण घालून घेऊ। त्याच्यावर आपण मीठ घालून घेऊ आणि कांदा हलका गोल्डन ब्राउन होस तर आपण असंच परतून घेऊ। कांदा आपला हलका गोल्डन ब्राउन झालेला आहे बघू शकता तुम्ही। आपण आता त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट केलेली ती घालून घेऊ, अर्धी वाटी। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अद्रक लसूण पेस्टचा जोपर्यंत कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपण अद्रक लसूण पेस्ट अशीच फ्राय करून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आपण आता त्यामध्ये काही मसाले घालून घेऊ। 1 चम्मच धना पावडर आहे, चिकन मसाला अर्धा चम्मच, सुपर गरम मसाला अर्धा चम्मच, जीरा पावडर। मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आपले कांद्यामध्ये। आपण आता इथे टमाटर प्युरी केली ती घालून घेऊ। टमाटर प्युरी आपण व्यवस्थित परतून देऊ।
जोपर्यंत थोडंसं तेल सुटत नाही ग्रेव्हीला तोपर्यंत आपण टमाटर प्युरी परतून घेऊ. ग्रेव्ही आपली छान अशी परतलेली बघू शकता तुम्ही. ग्रेव्हीला छान तेल पण सुटलेलं आहे. आपण आता त्यामध्ये फ्राय केलेले परवल आणि बटाटे घालून घेऊ. मिक्स करून घेऊ. आपण आता त्यामध्ये मीठ घालून घेऊ अर्धा चम्मच. पहिले आपण कांदा फ्राय करताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मी आता अर्धा चम्मच टाकलेलं आहे. 2 मिनिटं आपण भाजी अशीच परतून घेऊ. भाजी व्यवस्थित मिक्स झालेली ग्रेव्हीमध्ये. आपण आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ. बटाटे आणि परवल थोडीशी कच्चीच राहिलेली आहे. पाणी घालून आपण अशीच भाजी वाफेवर शिजून घेऊ. 10 मिनिटं झालेले आहे. आपण आता झाकण काढून घेऊ. छान अशी वाफ पण झालेली बघू शकता तुम्ही. आपल्या आता परवल बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. आपण आता सर्व करून घेऊ. ही भाजी तुम्ही रोटी आणि पराठा